नागपूरची सध्याची परिस्थिती पाहता सध्या सर्व शांत करणं गरजेचं आहे। संपूर्ण परिस्थिती पाहता षडयंत्र रचलं असावं, पण सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही। आमदार मनीषा कायंदे यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी संवाद साधलेला होता, त्यावेळेस त्यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। माझ्यासोबत आमदार मनीषाताई कायंदे आहेत। ताई, जर नागपूरची परिस्थिती पाहिली, संपूर्ण तणावपूर्ण वातावरण आहे। बावनकुळे सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत। सध्या सरकारची काय भूमिका राहणार आहे, कारण दिवसेंदिवस हे प्रकरण वाढत चाललेले आहेत। बघा, या औरंगजेबच्या कबरीवरून जे काय सुरू आहे, निश्चित ही जनभावना आहे की औरंगजेबची कबर, त्याच्यावर होणारा खर्च आणि या सगळ्याशी रिलेटेड जे काय आता वातावरण तापलंय हे पहिले शांत केलं पाहिजे आणि त्यानंतर याच्यावर संबंधित सगळे जे विभाग असतील, जे पुरातत्व विभाग आहे, सरकारी जो काय खर्च होतोय, याबाबत एक विचार झाला पाहिजे की निश्चित सरकारचं धोरण काय आहे। कारण ही जनभावना आहे, परंतु त्या जनभावनेला सगळ्या कायद्याच्या चौकटीत बसवावं लागतं आणि परंतु ही सगळी जी हिंसा होतीये याचा पूर्णपणे आम्ही निषेध करतो। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होतोय, गृह खात्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होते। बघा, हे दंगे आणि हे अफवा कोणी पसरवली यांना लवकरच पकडण्यात येईल आणि ह्या अशा प्रकारच्या दंग्यांना महाराष्ट्रात थारा नाही हे आमचं सरकार दाखवून देईल। निश्चितच। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।